नमस्कार, मी केतकी जोशी आणि पहिलीच बातमी आहे. अत्यंत महत्त्वाची मुंबईतून आलेली बातमी आहे. मुंबई एनसीबीने अटक केलेला ब्रिटिश मिलेनियर उद्योगपती आणि इंटरनॅशनल अंमली पदार्थ तस्कर करण सजनानी याचे आता उत्तर प्रदेशच्या लिंक समोर येत आहेत आणि करणच्या याच यूपी लिंकच्या संदर्भामध्येच समीर खान असल्याची माहिती सुद्धा एनसीबीच्या सूत्रांनी दिली. आपल्याला माहिती आहे, करण सजनानीला 9 जानेवारीला एनसीबीने अटक केली होती. तेव्हा त्याच्याजवळ 200 किलो गांजा मिळाला होता, ज्यामध्ये यूपी मधल्या रामपूर इथल्या गांजा मोठ्या प्रमाणात होता आणि याच उत्तर प्रदेशातल्या रामपूर इथं एनसीबीच्या टीमने छापे टाकलेत. आता अजूनही हे छापे सुरूच राहणार आहेत, ही मोहीम सुरूच राहणार आहे अशी माहिती सुद्धा एनसीबीच्या सूत्रांनी दिली आहे. या प्रकरणी अजून कोणालाही अटक मात्र तिथून करण्यात आली नाहीये, पण याच लिंकशी संबंधित समीर खान असल्याची माहिती सुद्धा समोर येते आणि आपल्या सोबत आहेत याचबद्दल अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अजित मांढरे. अजित, करण सजनानीचं यूपी कनेक्शन तर अशा प्रकारे समोर आलंय, पण समीर खान आणि त्याचे काय नेमकं कनेक्शन आहे? इतकी करण सजनानी याच्या चौकशीमधूनच समीर खान याचं नाव समोर आलं होतं आणि ज्यावेळी करण सजनानीला अटक केली होती त्यावेळी त्याच्याकडे 200 किलो जो गांजा पकडला होता त्यातला बहुतांश गांजा हा यूपीतल्या रामपूर भागातील होता आणि हेच रामपूर हा जो भाग आहे इथंच समीर खानचे कनेक्शन असल्याचं एनसीबीच्या सूत्रांचं म्हणणं आहे. एनसीबीच्या सूत्रांचं म्हणणं आहे की यूपी ते मुंबई हे जे नेक्सस होतं, हे जे कार्टल होतं अंमली पदार्थ तस्करीचं, त्याच्यामध्ये मोठा सहभाग जो होता तो समीर खानचा होता आणि त्या अनुषंगे त्यांना त्या ठिकाणी चौकशी करता काल बोलवलं होतं. चौकशीमध्ये जवळपास 12 तास चौकशी समीर खानची झाली. त्या चौकशीमध्ये त्याने एनसीबीच्या अधिकाऱ्यांना योग्य ती उत्तरं दिली नाहीत, म्हणून काल रात्री उशिरा समीर खान याला अटक दाखवण्यात आलेली आहे आणि याच सगळ्या चौकशीमधून ज्या गोष्टी समोर आल्या त्यानुसार एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी यूपीतल्या रामपूर येथे 10 छापे टाकलेले आहेत. हे छापे काल दिवसभर सुरू होते, आजही सुरू राहतील आणि उद्याही सुरू राहतील असं एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे रामपूरमध्ये किती मोठ्या प्रमाणामध्ये गांजा त्या ठिकाणी तस्कर केला जातो किंवा गांजाचा साठा त्या ठिकाणी केला गेलाय ही गोष्ट स्पष्ट होते. धन्यवाद अजित, आणि याचे अपडेट्स आम्ही तुझ्याकडून घेत राहणार आहोत. तर दुसरीकडे समीर खानला एनसीबीने अटक केली आहे. करण सजनानी ड्रग्ज कनेक्शनमध्ये समीर खानचं नाव समोर आलं होतं आणि त्यानुसार आम्ही त्यांना चौकशीला बोलावलं आणि त्यांची भूमिका संशयास्पद आढळल्यानं अटक केली अशी माहिती एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांनी दिली आहे. आज समीर खानला कोर्टात हजर करण्यात येणार आहे. समीर खान आणि करण सजनानी यांच्यात किरकोळ रकमेचे व्यवहार झाले नसून ते व्यवहार खूप मोठे आहेत. शिवाय समीर खाननं ड्रग्ज सेवन केल्याचे पुरावे आमच्याकडे आहेत आणि त्या आधारे त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली असं सुद्धा एनसीबीने सांगितलं. ऑलरेडी वी हैव इशूड अ प्रेस रिलीज ना सर, लेकिन किस कनेक्शन क्या वो फाइनेंशियल? नहीं, ऑलरेडी मैंने आपको लिख दिया है कि देयर आर सम सेक्शंस वगैरह आपको कल कोर्ट में पता चल जाएंगे इस बारे में. सर, लेकिन समीर खान ड्रग कंज्यूम करता है या फिर सिर्फ लेन देन है उस केस में? वो अभी और भी इन्वेस्टिगेट कर रहे हैं. माननीय न्यायालय के सामने कल प्रोड्यूस करेंगे तो आपको चार्जेस पता चल जाएंगे. सर, किसी और को बांद्रा में से डिटेन किया गया है? नहीं, अभी नहीं है. वी आर इन्वेस्टिगेटिंग. आणि त्या लसीकरणाबद्दल